नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. चाळीतलाच चालू तर चाळीतलंच सांगतो माझ्या. तर तुझी चाळ कुठे आहे? विलेपार्ले. हां, विलेपार्ले. तर हे झालं मम्मीचं ते आवाज वाजायचे. तर आणि आता तू बोललास ना की आता पण तसं होतं का? तर आता म्हणजे खूप कमी होतं, पण होतं. तिकडे जे बोललो ना पब्लिक टॉयलेट जे आहे, जिकडे पिंपळाचं झाड आहे, तिकडे ना एक बाई होती आमच्या इकडे. ते रात्रीचे 1-2 वाजता वॉशरूमला गेली होती. त्या पिंपळाच्या झाडाच्या इथे ते वॉशरूम तिकडे गेली. तिला ना असं जाणवलं की त्या झाडाच्या मागून कुठेतरी तिला असं डोकावून बघतंय. डोकावून बघताय तर ती आधी घाबरली आणि लगेच तिच्यासमोर एक जळती बाई आली. पूर्ण शरीर तिचं जळलेलं आली आणि मग ती तिकडेच बेशुद्ध पडली. हे तिकडे एक इन्सिडंट झालेला. दुसऱ्या दिवशी आम्हाला ही सगळी खबर भेटली की असं सगळं झालंय तिकडे. एका बाईला तिकडे कंकाल दिसला पूर्ण. हां, पूर्ण सांगाडा पूर्ण दिसला एका माणसाचा. आणि त्या झाडाची गोष्ट तुला सांगतो, ब्लॅक मॅजिकवाली आहे, खूप खतरनाक. म्हणजे छोटाच इन्सिडंट आहे, पण क्रीपी आहे खूप. तर असं म्हणजे माझी मम्मीने सांगितलं होतं मला, खूप आधीची गोष्ट आहे, की तिकडे ना त्या झाडावरती एका पोरीचा फोटो लावलेला. पोरीचा फोटो होता, तिच्या साईडला लिंबू होता, एक बावला होता आणि एक चिठ्ठी होती. त्याच्यावरती हळद कुंकू टाकलं सगळ्या याच्यावरती आणि चिठ्ठीत लिहिलेलं की हिच्यासोबत काय काय झालं पाहिजे. विचार कर, असा प्रकार तिकडे घडत होता. आणि आता तरी तेवढं नाही घडत, पण तसा प्रकार तिकडे घडतोय. म्हणजे विचार कर, ही छोटंच आपण विचार करायला गेला, ती खूप क्रिपी गोष्ट आहे की अशी खूप माणसं आहेत की दुसऱ्यांच्या वाईटावरती टपलेत, त्यांना त्यांचं सुख बघवत नाही असं आहे. तसंच एकदा मी माझ्या घरी ना रात्री राऊंड मारत होतो. असेल मी तेव्हा कामालाच होतो. राऊंड मारायचो आम्ही रात्री जेवल्यावरती आणि यायचो घरी 11-11:30 वाजता. तिकडे एक गल्ली आहे, ते मी दुसऱ्या गल्लीने येत होतो घरी. मी, माझा एक मित्र आहे विनू आणि एक गिरीश नावाचा मित्र, आम्ही तिघं येत होतो. तर तिकडे एक गल्ली लागते, त्या गल्लीत खूप काळोख. तर मला ना तिकडे दिवाळाला चिपकून एक सावली उभी दिसली. तर मी आधी घाबरलो आणि बोललो, तुम्हाला दिसतंय काय? तर माझ्या तिथं गिरीशला पण दिसलेली ती सावली. तर तो बोला की हां, मला पण दिसते, पण मला वाटलं माझा भास आहे म्हणून मी सांगितली नाही तुला. नाही तर विनूला दिसत नव्हती. तो बोलला की नाही, मला नाही दिसत आहे. तर आम्ही 2 मिनटं तिकडेच थांबलो. आम्हाला वाटलं, नंतरला काय वाटलं की कोणी काय ते ताडपत्रीने टाकले असेल, त्याचं काहीतरी असेल सिलावटे किंवा सावलीने असेल. तर आम्ही फ्लॅश लावलं तर तिकडे ताडपत्री नाही, कायच नाही, पूर्ण गल्ली खाली. मग तिकडे उभं कोण होतं आणि मला एकटा दिसलं असतं, समजलं असतं की माझा भास आहे. पण तिकडे त्या माझ्या मित्राला पण दिसलं की तिकडे कोणतरी उभं आहे. त्या गल्लीतलीच एक गोष्ट आहे अजून. ती गल्ली, हां, तिकडे माझा एक मित्र आहे, ज्याच्याबद्दल मी सांगितलं ना की त्याचे पप्पा ऑफ झाले. हां, तर त्याचा भाव पण एक असं ॲक्सिडेंटमध्ये ऑफ झाला, बुडून ऑफ झालेला. तर ही खूप गादीची गोष्ट आहे. तर त्याचं सगळं झालं, कार्यबिर्य केलं त्या लोकांनी. आणि त्या माझ्या मित्राला, व्यंकटेशला, अचानक अशी जाग आली. जाग आली आणि तो दरवाजाच्या बाहेर असंच, त्याला काय वाटलं माहिती नाही, असंच बघायला लागला. तर त्याला त्याचा भाव तिकडे बसला दिसला, एका म्हणजे बाजूच्या शेजाऱ्यांच्या उंबऱ्यावरती बसलेला दिसला. आणि हा घाबरला आणि बघतच राहिला त्याच्याकडे. त्याच्या भावाने त्याच्याकडे मान फिरवली आणि बोलला, ये बाहेर ये, बोलतो. हा घाबरला आणि घरी जाऊन झोपला, म्हणजे आतमध्ये गेला, काठावरती बसला, कामरून घेऊन झोपून गेला. कारण का तुझ्यासोबत, तुला माहिती आहे तो आता या जगात नाही, तो तुला समोर घाबरणार, कोण पण घाबरणार. तो तसाच घाबरून झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सगळ्या घरातल्यांना सांगितलं की असं असं होतं. मग घरातले बोलले की त्याची जशी हे झाले, तो जसा गेला या जगातून, ते त्यामुळे हां, पूर्ण इच्छामुळे त्याची इच्छा राहिली असेल तर तो राहिला असेल इकडे. त्यामुळे मग ते सगळं त्यांनी बोलवलं बघता बिकतांना, त्यांचे कोण असतात साऊथमधले, त्यांना बोलवलं आणि सगळं करून घेतलं. त्याला विचारलं की तुझी काय इच्छा आहे, ते सगळं त्याला दिलं. ते मागतात माहीत आहेत ना काय ना काय खायला बियायला, ते सगळं केलं आणि मग नंतरला शेवटी त्याला मुक्त केलं त्या लोकांनी. बापरे, तोपर्यंत दिसायचा तो. तोपर्यंत तो दिसायचा कारण त्यामुळे. तरुण पण होता ना, म्हणून पण. हां, तरुण म्हणजे आता मी जेवढा आहे ना, माझ्यापेक्षा तो 2-3 एजने कमी, 23-24 वर्षाचा असेल, म्हणजे 22-23 वर्षाचा असेल तो तेव्हा. विचार कर. अजून तू कोणती गोष्ट सांगणार होतास? नायगाववाली किंवा कोणती चाळीतली अजून कोणती गोष्ट बाकी आहे? आता माझ्याच सांगतो, चाळीतला चालू आहे तर माझ्याच सांगतो. चालेल. तर तुला जसं सांगितलं, मी नाईटला कामाला होतो, वर्क फ्रॉम होता घरातूनच, आणि गणपतीचे दिवस होते, माझ्या घरातले सगळे गावी गेलेले.
मी एकटा घरी होतो, मला सुट्टी भेटली नव्हती, मी एकटा घरी होतो. नाईटला कामाला होतो. नाईटला म्हणजे एवढी काही भीती वाटायची नाही मला, सवय झाली वरती पोटमाळावरती काम करत बसायचो, सवय झाली. तसं झालं सगळं. सकाळी मी एकाचा टॅटू पण केला आणि दुपारी झोपलो. तो झोपताना मी खूप असा टायर्ड होतो, खूप म्हणजे दमलेलो आणि झोपत होतो, पण मी पूर्ण झोपलो नव्हतो. समज आधी 11ला झोपलो आणि 3 वाजता ऑलमोस्ट उठलो मी. परत झोपायला गेलो 4 वाजता जेवून आणि तर जेवून आणि 4 वाजता झोपायला गेलो तर ना तेव्हा झोप लागत नव्हती लगेच. असे डोळे बंद होते, डोळे बंद होत होते. पण तुला माहिती आहे तू जागा आहे, अजून झोपला नाही, पण तुला खूप झोप येते, अशा अवस्थेत होता मी. आणि मला दिसतंय की जी शिडी आहे त्या शिडीच्या खालून एक लहान बाळ येतंय माझ्याकडे, डिमॉनिक चाइल्ड, डिमॉनिक फेसचं असं लहान बाळ येतंय माझ्याकडे. त्याच्या हातात चाकू आहे. माझी बॉडी हलत पण नाही तिकडे, मी असाच पडू नाही, मी हलू पण नाही शकत, असं होतं माझ्या. मला दिसतंय माझे डोळे जागे आहेत, मला माहिती आहे मी जागा आहे, मी झोपलो ना, मला हे पण माहिती आहे. तो येतोय माझ्याजवळ चालत असा क्रॉल करत करत, माझ्या पायात त्याने जोरात चाकू मारला आणि तेव्हा मी असा हादरलो. तेव्हा माझी हालचाल झाली आणि बघितलं तर तिथे कोण नाही, पण माझा पाय दुखत होता अचानक. तेव्हा तो पाय पूर्ण माझा रात्रभर दुखला आणि रात्री जेव्हा मी कामाला बसलो ना माळ्यावरती, पोटमाळा आहे तिथे बसलो कामाला, बाजूलाच खिडकी आहे. तर खिडकीतून मला रडण्याचे आवाज येत आहेत लहान पोराचे. तो दिवस मी काम पण नव्हतो म्हणजे हे करू शकत ना, की माझ्या मॅनेजरला बोलून की असं सगळं होतंय. तो पण काय बोलेल की, त्याला बोललो की मला आज हे होतं, आजारी वाटतं जरा, मी आज काम नाही करू शकत. मग मी खालती गेलो आणि खालती देवघर आहे माझ्या माळ्यावरती, तिथे जाऊन झोपलो. नंतरला मग तेव्हा असं काय फील नाही झालं. नंतरला घरचे पण आले तेव्हा काय असं सगळं फील नाही झालं. पण मला एवढं आठवतं की मी तेव्हा जागाच होतो, झोपलो नव्हतो मी स्लीप तेव्हा. पॅरालिसिस टाईप काहीतरी झालं हां, असेल तुला. किंवा ते असं पण म्हणतात जेव्हा आपण खूप टायर्ड असतो ना तेव्हा होतं असं. म्हणजे आपला दिमाग असतो. हां, आपण आपली बॉडी झोपलेली असते पण आपला दिमाग जागा असतो असं बोलतात. तेव्हा असं होतं असं बोलतात. पण आता काय माहिती नाही की ते खरंच, खरं काहीतरी होतं की स्वप्न होतं तुझं? पण तेवढं स्वप्न नाही बोलू शकत कारण मी जागाच होतो. अच्छा. तुझा भास होता की ते भास खरं होता की होतं ते खरं माहिती होतं नाही. हे माहिती नाही. रोशन करून एक माझा मित्र आहे, तो म्हणजे तिकडेच पब्लिक टॉयलेटला गेला होता, आमच्या एरियातलीच आहे, तिकडेच गेला होता. तेव्हा त्याच्यासोबत असं झालं ना, म्हणजे छोटीशी स्टोरी आहे ही, पण हा इंटरेस्टिंग आहे. तो गेला होता आणि त्याला कसं सवय होती बाथरूमला जाऊन गेला मोबाईल घेऊन जायची, मोबाईलवरती रील्स आणि बघायची सवय होती त्याला. तो घेऊन गेला आतमध्ये बसला बाथरूमला आणि मोबाईलमध्ये रील्स आणि चालू करत होता, पण त्याचं रील्स म्हणजे नेट चालतच नव्हतं. आणि असं नाही की गाव साईड आहे आपण, मुंबईला तुझं नेट कुठे पण चालेल, थोडं तरी चालतंच. तिकडे त्याचं नेटच चालत नव्हतं. त्याने खूप ट्राय केलं, 2-3 वेळा ट्राय केलं, नेट चालत नव्हतं. मागून त्याच्या कानात आवाज येतो एक, की तुझं नेट चालणारच नाही, होणारच नाही. त्याच्या कानात हळूच आवाज आला असा की तुझं नेट चालणारच नाही, तू बाथरूममध्ये एकटं आहेस, किंवा मागून असा आवाज येतो तुला. तो घाबरला, तो लगेच तिकडून गेला, त्याच्या घरी गेला. आणि त्याचं घर कसं माहिती आहे, दरवाजा आणि बाजूला असं म्हणजे ड्रम आहे, घराच्या बाहेर ड्रम आहे, त्याच्यावरती हंडा ठेवतो तो, भरलेला हंडा असतो. तर तो घरी गेला तसा पळत, जसा त्याने दरवाजा बंद केला ना, तो हंडा पडला, भरलेला हंडा पडला. त्याने विचार केला की मांजर कसा असा एवढा भरलेला हंडा पाडू शकते. त्याने विचार केला की काहीतरी आहे जे आपल्या मागे लागलं आहे. ते सगळं झालं. नंतरला मग होळी आली. होळी माहिती आहे आपण जाळतो. नंतरला मग त्या रात्री बोलतात की येतात असं, म्हणजे जास्त ताकदवर असतात होळीच्या रात्री. तर ते लोक, माझा एक मित्र आहे प्रथमेश करून, त्याच्या पुढे घर आहे त्यांचंच, म्हणजे ते भाड्याने देतात, ते खाली होतं तेव्हा. तिकडे सगळे नाईट आऊट करत होते माझे सगळे मित्र, आणि ते लोक सगळे होते. तर त्यांना ना कुठून तरी ते जाऊन आले बाहेरून रात्रीचं, आणि जसं बाहेरून जाऊन आले ना, दरवाजा बंद केला त्यांना असं दरवाजाच्या बाहेर नॉकचा आवाज आला. तिकडे आतमध्ये त्यांच्यासोबत तो रोशन हे सगळे होते. रोशन होता, तो प्रथमेश होता आणि अजून 2-3 माझे मित्र होते. दरवाजा उघडला, बाहेर कोण नाही. तेव्हा त्या रोशनने म्हणजे त्याच्यासोबत घडलेलं ना, त्यांना सांगितलं की असं असं घडतंय माझ्यासोबत, असं असं होतंय. त्यांना पण वाटलं की बाबा असेल काहीतरी. परत ठोकण्याचा आवाज आला, परत त्यांनी लगेच दरवाजा उघडला. इथे बघतोय ह्या गल्लीत कोण नाही, तिकडे बघतोय त्या गल्लीत कोण नाही. आणि असं नाही की लगेच कोणतरी ठोकून कुठे लपवेल, सरळ गळले, कुठे लपू नाही शकत कोण.
दिसतं बघते इकडे तिकडे कोण नाही, तरी पण त्यांना तोच आवाज येतोय रात्रभर ठोकण्याचा कोणाचा तरी. आणि 2-3 वेळा उघडून बघितलं, बाहेर कोणच नाही. शेवटी मग हे लोकांना समजलं की काहीतरी हाय बाबा, गडबड आहे. आणि हे लोक बरं की जास्त जण होते, 4-5 जण होते, त्यामुळे त्यांना एवढी भीती नाही वाटली. पण त्यातले 2-3 जे माझे मित्र होते ना, ते घाबरलेले खतरनाक. आणि कोण किचनच्या खाली जाऊन लपत होतं, कोण चड्डाई घेऊन असं अंगावरती चड्डाई घेऊन झोपलेलं, फुल घाबरलेलं सगळे खतरनाक. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना आता कोण होळी खेळायला आलंच नाही बाहेर डोली बांधून. बापरे. आणि मग हे सगळे सांगतायत मला संध्याकाळी दुसऱ्या दिवशी बाहेर येऊन की असं असं झालं आमच्यासोबत, की असं असं इन्सिडेंट झाला. त्यांनी सांगितलं की माझ्यासोबत आधी असं झालेलं आणि आता असं होतं आहे. आणि तो जो मी बोललो रोशन, तर मी बोललो ना की मी नाईट मारायचो आणि आम्ही चॅलेंज करायचो, तर ह्याच्यासोबतच मी चॅलेंज करायचो असं आणि त्यामुळे तुला जॉन्डिस झालेला. 7 days. आणि अजून पण आता रिसेंटली पण झालं आहे मला, बापरे. झालेलं मला. त्याच्यामुळे म्हणजे त्याचा इम्पॅक्ट असं आहे की आपण त्या चुकीच्या गोष्टीला मी चॅलेंज केलं, त्याचा इम्पॅक्ट म्हणजे अजून पडतो आहे. शेवटी मग आता कसं, आता मला जेव्हा जॉन्डिस झालं ना, तर मी पॉझिटिव्ह थिंग्सकडे थोडा जास्त व्हाल, म्हणजे हनुमान चालिसानी वाचायला लागलो नियमितपणे. त्याच्यामुळे जरा बरं वाटतं. आणि त्याच्यासोबत जो सीन झाला तो माझ्यापेक्षा बेकार तर त्याच्यासोबत झालं. तो म्हणजे पूर्ण ह्याच्यातच गेला, पूर्ण सुकडा झालेला, बारीक झालेला, आजार बिजारलेला झालेला, अजून बेकार माझ्यापेक्षा झालेला. त्याला कुठे ना कुठे खर्च केले एवढे, शेवटी तो आता जाऊन कुठे बरं, पण आता पण तो एवढं असा सुकडाच आहे अजून. बापरे. त्याची हेल्थ अजून झाली नाही अजून पूर्णपणे. विचार कर, हे सगळे सीन म्हणजे सगळ्या इन्सिडेंट्स होते माझ्यासोबत झालेले, माझ्या घरच्यांसोबत झालेले, मित्रांसोबत झालेले. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.